श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 12वा. हा अध्याय स्वामी समर्थाच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. कराव्या जग उद्धारा, हराव्या भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी गता अध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनाच्या उत्कट चित्ती खडीसाकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सानिध्य पातले अजानुबाहू सुहास्य वंदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्री चरणाची धोडिली मिठी ब्रह्मानंद मायेपोटी शोधी ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र, सर्व वृक्षाची आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतीन रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्व बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षडकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही येता आदित्य शपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करुणी सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्ते सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती. पाहुनी संतोष स्वामीप्रती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी चढली रात्रंदिवस. जने नसे क्षणभरी भोग भोगिले काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे. बाळप्पासी यावे मरण विष तिथले कानोल्यातून. पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी. गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे घरी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी. स्वामी सेवे कारणे हे पाहून या एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वज्रावे. तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित. प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन तिये माझी लिहिलेसी. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती ओजावी आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवताच्या दर्शनासी जाव्या इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इतिश्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृकथा संमत सदा प्रेम परिसोत 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण वस्तू. आजचा अध्याय 12वा येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय 13वा ऐकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.